एका गावात माधव नावाचा माणूस राहत होता. तो लाकूड कापून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या कष्टाला आणि मेहनतीला तोड नव्हती, पण तरीही त्याला मिळणारी कमाई पुरेशी नव्हती. माधव आपल्या पत्नी गोपीबरोबर राहत होता. त्यांच्या घरात नेहमीच भोजन आणि कपड्यांची कमतरता होती. माधव रोज विचार करायचा, कितीही दिवस मेहनत करतो तरी कमाईत काही फरक पडत नाही. कोणताही सण साजरा होत नाही, कोणताही आनंद नाही. कदाचित शहरात जाऊन काहीतरी नवीन काम केलं पाहिजे. परंतु गोपीला हे मान्य नव्हतं. शहरात आपल्या गावी असलेली शांतता नाही. मला नाही वाटत की शहरात जाऊन आपलं जीवन सुधारेल, ती म्हणायची. माधवही त्याचं गाव सोडायला तयार नव्हता. मी हे गाव सोडू शकत नाही. इथल्या शांततेचा मला मोह आहे, तो सांगायचा. एके दिवशी माधवने लाकूड कापायला जंगलात जायचं ठरवलं. आज जरा लांब जाऊन पाहतो, मोठं झाड मिळालं तरच काम होईल, तो विचार करीत होत. तो लांबवर गेला आणि अखेर एक मोठं झाड सापडलं. या झाडाने माझं आजचं काम होईल, त्याने मनाशी ठरवलं. माधवने झाड कापलं आणि जळाऊ लाकडांचा गठ्ठा बांधून डोक्यावर घेतला. पण त्याला विकायला जाताच त्याला समजलं की लाकूड विकत घेणारा कोणीही नाही. हे सगळं लाकूड मला परत घरी न्यायचं का? तो विचार करू लागला. तेवढ्यात एक माणूस हाक मारतो, सुनो, इधर आओ. हे लाकूड कितीला आहे? माणूस विचारतो. तुम्हाला सगळं हवंय का अर्ध? जर सगळं हवंय तर फक्त 10 रुपये मध्ये देईन, माधव म्हणतो. मला सगळं हवंय, पण 5 रुपये मध्ये, माणूस सांगतो. महाराज, या किमतीत मला ते देणं शक्य नाही, पण मी खूप थकलोय. ठीक आहे, 5 रुपये द्या, माधव म्हणतो. हे घ्या तुमचे 5 रुपये. सगळं लाकूड तिकडे ठेवा. तुम्ही भुकेले दिसता, काही खाणार का? सगळं तयार आहे. मला खूप भूक लागली आहे, पण मी खाल्लं तर तुमच्यासाठी काही उरणार नाही. मी घरी जाऊनच खाईन, माधव उत्तरतो. चिंता करू नका, तुम्ही खा. माझ्याकडे खूप आहे. तुम्हाला भूक लागली तर इथं येऊन खाऊ शकता. माधवने मिस्टर शर्मा यांच्या घरी जेवण केलं आणि विचार केला, हे खूप चांगलं काम आहे. मला त्यांना मदत करायला पाहिजे. माधवने ठरवलं की आतापासून मी 10 रुपयेच्या लाकडाचा गठ्ठा तुम्हाला 5 रुपये मध्ये देईन. त्याच दिवशी संध्याकाळी माधव घरी परतला आणि गोपीला सगळं सांगितलं. आज चांगली विक्री झाली का? गोपी विचारते. फक्त 5 रुपये मिळालेत, नेहमीपेक्षा कमी. पण मी मिस्टर शर्मा यांच्या घरी गेलो होतो. ते सगळ्यांना प्रेमाने खायला देतात, माधव सांगतो. मग ते खूप श्रीमंत असतील, गोपी म्हणते. ते आपल्या कमाईतून सगळ्यांना खायला देतात, माधव सांगतो. पण आपण त्यांना कशी मदत केली? गोपी विचारते. मी त्यांना लाकूड अर्ध्या किमतीत देणार आहे आणि जास्त लाकूड कापणार आहे, माधव सांगतो. एक दिवस नेहमीप्रमाणे माधव लाकूड कापायला जातो. आता बाकीचे हिरवे झाडं जंगलाच्या आत आहेत. आत जाणं थोडं कठीण वाटत आहे. मी याआधी कधी इतका आत गेलो नाही. मला सावध राहायला हवं, जंगली प्राणी असू शकतात, तो विचार करतो. जर काही झालं तर काय होईल, असं विचार करत माधव जंगलाच्या आतपर्यंत जातो. मी इतक्या दूर आलो आहे पण अजून एकही झाड मिळालं नाही. ही शाखा पुरेशी आहे. मी ती कापली तर 3 ढीग होतील, तो मनाशी ठरवतो. पहिलेच खूप उशीर झालाय आणि तो डालीवर बसून तीच डाली कापायला लागतो. मोठी शाखा असल्याने ती तुटून बाजूच्या झाडाखाली पडते. तू कोण आहेस? अचानक एक ऋषी प्रकट होतात. तू माझी तपश्चर्या भंग केलीस. मी तुला श्राप देतो, आता तू कुत्रा बनशील. महाराज, मला माहित नव्हतं की तुम्ही इथे तपस्या करत आहात. मला माफ करा, माधव विनवतो. मी इथे 100 वर्षांपासून तपस्या करत आहे आणि तू माझी तपस्या भंग केलीस. मी तुला श्राप दिला आहे, पण मी तुला एक उपाय सांगतो, ऋषी म्हणतात. कृपया सांगा महाराज, मी या श्रापातून मुक्त होण्यासाठी काय करू शकतो? माधव विनवतो. तू चांगला दान करणारे लोक शोध. त्यांच्या उरलेल्या अन्नाचं सेवन केल्यावर तू श्रापमुक्त होशील. ऋषी सांगतात. जर त्या अन्नाने तुझा पूर्ण रंग पांढरा झाला तर तू श्रापमुक्त होशील. माझ्या कुटुंबाचं काय होईल महाराज? माधव विचारतो. तुझी पत्नी सुरक्षित राहील. देव त्याची व्यवस्था करतील. जेव्हा श्राप तुटेल तेव्हा तू आपल्या कुटुंबासोबत सुखी जीवन जगशील, ऋषी सांगतात. माधव कुत्रा बनतो आणि श्रापमुक्त होण्यासाठी प्रवास सुरू करतो. मला चांगले दान करणारे लोक कुठे मिळतील? काहीच समजत नाही, तो विचार करतो. माधव सर्वप्रथम मिस्टर शर्मा यांच्या घरी जातो. मिस्टर शर्मा आणि त्यांच्या पत्नीने उरलेलं अन्न बाहेर फेकलं. माधवने त्याचं अन्न खाल्लं आणि त्याचं अर्ध शरीर पांढरं झालं. मला वाटलंच होतं की मिस्टर शर्मा खूप उदार आहेत, पण पूर्ण श्रापमुक्त होण्यासाठी मला दुसरा माणूस शोधावा लागेल, तो विचार करतो. एक दिवस संतोष नावाचा माणूस हरियाला दिसतो. तोही खूप लोकांना मदत करतो,
कदाचित मला याचं अन्न खाल्ल्याने श्रापमुक्त होता येईल. माधव विचार करतो. संतोषने उरलेलं अन्न बाहेर टाकलं आणि माधवने ते खाल्लं, पण काहीच फरक पडला नाही. मग माधव गंगापूरच्या राजाकडे जातो. राजा खूप दान करत होता. कदाचित राजा खरा दानशूर आहे, माधव विचार करतो. राजाने उरलेलं अन्न बाहेर टाकलं आणि माधवने ते खाल्लं, पण तरीही तो श्रापमुक्त झाला नाही. महाराज, मला अजूनही श्रापमुक्त का होता येत नाही? माधव ऋषींना विचारतो. दान करणाऱ्याने स्वतःच्या कष्टाचा पैसा दान केला पाहिजे. राजा लोकांच्या पैशातून दान करतो, ऋषी सांगतात. खरं दान ते आहे जे मनापासून दिलं जातं. माधव निराश होतो. तो एका वृद्ध माणसाच्या घरी जातो. वृद्ध माणूस पाण्याचा घडा घेतो आणि पाण्याने तृप्त झालेल्या वाटसरूंना मदत करतो. वृद्ध माणूस जेवत होता तेव्हा त्याने माधवला थोडं अन्न दिलं. माधव ते अन्न खाताच त्याचा पूर्ण रंग पांढरा होतो आणि तो श्रापमुक्त होतो. माधव आपल्या पत्नीच्या घरी परत येतो आणि आनंदाने जीवन जगतो. खरं दान मोठं किंवा छोटं नसतं, ते मनापासून दिलं पाहिजे, माधव विचार करतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल. धन्यवाद.